नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठीतील अक्षराला इंग्रजीतील कोणतं अक्षर वापरलं जातं हे पाहणार आहोत। चला तर पाहूया सुरुवातीपासून। तर लक्षात घ्या, आपण अगोदर अ या अक्षरासाठी कोणतं अक्षर वापरलं जातं इंग्रजीमधील, तर ए। कोणतं अक्षर? ए। आ या अक्षरासाठी कोणतं अक्षर वापरलं जातं, तर डबल ए। ई या अक्षरासाठी साठी आपण आय वापरतो, हे लक्षात घ्या। इमारतीसाठी डबल ई वापरलं जातं। त्यानंतर ऊ साठी उकळीचं, त्याच्यासाठी यू वापरतात, आणि ऊसाचं त्यासाठी डबल ओ वापरतात। आता त्यानंतर एडक्याचं, त्यासाठी आपण ई वापरतो। त्यानंतर आई साठी आई वापरलं जातं। त्यानंतर ओ साठी ओ वापरलं जातं। पहा, ओ साठी ओ, आणि औ साठी यू औ, आणि साठी यम किंवा यन वापरलं जातं। आणि आहा, अच्या पुढे विसर्ग आहा, यासाठी काय वापरतो आपण? यच। काय वापरतो? यच। आलं लक्षात? पुन्हा एकदा पहा, अ ला ए, आ ला डबल ए, ई साठी आय, लिंबू साठी डबल ई, उकळीसाठी यू, उसासाठी डबल ओ, एडक्यासाठी ई, ऐरणीसाठी आय, उजवल्यासाठी ओ, औषधासाठी यू, किंवा अन असा पण उच्चार होतो, त्यामुळं त्यासाठी एम किंवा एन, आणि अच्या पुढे विसर्ग अहा, त्यासाठी एच असं सुद्धा लिहितात, आहा। आलं लक्षात हे? यानंतर पाहूयात पुढील मराठीतील मूळाक्षरे आणि त्यासाठी इंग्रजीतील कोणतं अक्षर वापरलं जातं ते। तर पहा, क साठी नीट लक्षात घ्या, हे पूर्ण क आहे, आणि हे क साठी जर क लिहायचं असेल आपल्याला तर नुसतं के वापरलं जातं, आणि जर पूर्णतः क, हे बघा असं जर अक्षर मोडलं तर हे नुसतं क झालं, आणि त्याच्यासाठी आपण के वापरतो। परंतु पूर्ण जर अक्षर आपल्याला लिहायचं असेल क, लक्षात घ्या उच्चारानुसार, तर क साठी के असंच लिहिलं तरी चालतं। आता त्यानंतर ख साठी के एच, त्यानंतर ग साठी
जी, त्यानंतर घ साठी जी एच, त्यानंतर पहा ग जे आहे की नाही, अंग, हे लक्षात घ्या, हे ड नाहीये, अंग आहे वाङ्मयाचं, त्याच्यासाठी हे अनुनासिक असल्यामुळं यन वापरलं जातं. परंतु हा शब्द शक्यतो आपल्याला, हे अक्षर आपल्याला शक्यतो लिहिण्याची गरज पडत नाही, हे लक्षात घ्या. आता पुढं पहा, च, च चमच्यासाठी सी एच, छ छत्रीसाठी छ छत्रीसाठी सी डबल एच, त्यानंतर ज जहाजाचं आहे की नाही, त्यासाठी जे हे अक्षर वापरलं जातं. त्यानंतर ज झबल्यासाठी जे एच असं वापरलं जातं. हे सगळे विशेष नामं स्पेलिंग तयार करताना वापरलं जातं. परंतु झ साठी झेड पण वापरलं जातं असं आहे. परंतु जनरली लक्षात घ्या, आपण हे एखाद्या वस्तूचं, गावाचं, व्यक्तीचं नाव लिहिण्यासाठी, जसं मराठीतून इंग्रजीमध्ये आपण नाव लिहितो आपलं स्वतःचं, त्यासाठी हे अक्षर वापरले जातात. इंग्रजीमध्ये आणखी एका अक्षरासाठी वेगळे अक्षरे वापरली जातात, ते आपण नंतर पाहूयात. त्यानंतर जे झाल्यावर हे आपल्याकडून चुकीनं आपण म्हणतो हे त्र नाही, हे त्र नाही, हे पण न, हे अनुनासिक आहेत. मग हे वाङ्मयाचं असेल किंवा हे न असेल, ह्याच्यासाठी सुद्धा यन वापरलं जातं. हे अनुनासिक आहेत म्हणून यन वापरतात. परंतु शक्यतो मी सांगितलं, हे अक्षर आपल्याला मराठीमध्ये जास्त उपयोगाची नाही. त्यानंतर आपण पाहूया ट, टरबुजाचं आहे की नाही, ट साठी वापरलं जातं टी. ठ साठी ठशाचं, त्यासाठी आपण वापरतो टी एच. त्यानंतर ड साठी डी. त्यानंतर ढ साठी डी एच. आणि त्यानंतर न बाणाचं, त्यासाठी आपण हे पण अनुनासिक, याच्यासाठी पण यन वापरतो. आलं लक्षात इथपर्यंत? पुन्हा एकदा पहा, च साठी सी एच, छ साठी सी डबल एच, ज साठी जे, झ साठी जे एच, त्र साठी हे त्र म्हणलं चुकून, त्र नाही ते न, हे अनुनासिक आहे यन. ट साठी टी, ठ साठी टी एच, ड साठी डी, ढ साठी डी एच आणि न साठी यन. यानंतर पाहूया त साठी. त साठी वापरतो टीच. त्यानंतर थ साठी टी एच. त्यानंतर द साठी डी.
त्यानंतर धनुष्य बाणाचं आहे की नाही, त्यासाठी धनुष्यासाठी DH. त्यानंतर नळाचं आहे की नाही, न साठी N. आलं लक्षात. यानंतर पतंग, प साठी P. त्यानंतर फणसाचं, त्यासाठी PH. आता काही विद्यार्थी म्हणतील की F1 वापरलं जातं, नक्की वापरलं जातं, परंतु आपण हे कशासाठी पाहतोय लक्षात येत आहे, हे फक्त आणि फक्त आपल्याला एखाद्या नावाचं स्पेलिंग तयार करण्यासाठी, आणि याच्यावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी पुन्हा लक्षात येतात. स्पेलिंग पाठ करणं सुद्धा सोपं होतं, लक्षात राहतात शब्द. त्यानंतर बघा साठी B. त्यानंतर भ साठी BH. आणि नंतर म साठी M. आलं लक्षात. यानंतर ए साठी Y. र साठी R. त्यानंतर ल साठी L. व साठी व्ही पण वापरतात आणि W पण वापरतात. लक्षात आलं. व्ही वापरतात, W पण वापरतात. श साठी SH वापरतात. शामृगासाठी. आता पुन्हा एकदा लक्षात घ्या. त साठी T, थ साठी TH, द साठी D, ध साठी DH, न साठी N, प साठी P, फ साठी PH, ब साठी B, भ साठी BH, म साठी M, य साठी Y, र साठी R, ल साठी L, व साठी V किंवा W, आणि श साठी SH. यानंतर पाहूयात षटकोनाचं आहे की नाही. षटकोनासाठी SH. शहामृगासाठी सुद्धा SH आणि षटकोनासाठी सुद्धा SH. त्यानंतर स आपण सशाचं म्हणतोय की नाही. स साठी नुसतं S. त्यानंतर हत्तीचं, ह साठी H. ळ साठी L. त्यानंतर क्षत्रियाचं, हे मात्र आपण तुम्हाला माहित आहे, यापूर्वी सांगितलेलं आहे मी, हे जोड अक्षर आहे. त्यासाठी मात्र हे बघा KSH. त्यानंतर ज्ञ साठी DNY. ज्ञ साठी DNY.
वाय असं वापरलं जातं, हे लक्षात घ्या. बघा आणखी एकदा, श साठी SH, स साठी S, ह साठी H, ळ साठी L, क्ष साठी KSH आणि ज्ञ साठी DNY. आलं लक्षात? यानंतर पाहूया आणखी आपल्याला महत्त्वाचं असणार म्हणजे काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी यांचा पण आपल्याला स्पेलिंग तयार करताना उपयोग होतो आणि म्हणून हे पण गरजेचं आहे. परंतु पहिले जे स्वर आहेत, स्वरावरूनच हे आपल्याला येतं. आणि कसं लिहिलं जातं पहा, कान्यासाठी ये. बघा कान्यासाठी ये, पहिल्या वेलांटीसाठी यू, पहिल्या वेलांटीसाठी यू, दुसऱ्या वेलांटीसाठी सॉरी इथं चूक झाली आपल्याकडून, मी बोलताना पहिल्या वेलांटीसाठी काय सांगितलं तुम्हाला, यू, चूक. पहिल्या वेलांटीसाठी आय वापरतात. काय वापरतात? आय. यू लक्षात ठेवू नका, पहिल्या वेलांटीसाठी आय, दुसऱ्या वेलांटीसाठी डबल ई. पहिल्या उकारासाठी यू वापरतात. लक्षात, पहिला उकार यू, दुसरा उकार डबल ओ, दुसरा उकार डबल ओ. त्यानंतर मात्रा, ऐक नाही, एक मात्रा. एक मात्र्यासाठी काय वापरलं जातं तर पहा, एक मात्र्यासाठी वापरतात ई. एक मात्र्यासाठी ई, दोन मात्र्यासाठी ए आय. काना आणि एक मात्रा असल्यानंतर ओ, काना आणि दोन मात्रे असल्यानंतर ए यू, काना आणि दोन मात्र्यासाठी ए यू, अनुस्वारासाठी ए यम किंवा ए यन आणि विसर्गसाठी ए एच ए, विसर्गासाठी ए एच ए. आता तुम्ही जर नीट विचार करायला गेलात की नाही विद्यार्थ्यांनो, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. कोणती गोष्ट लक्षात येईल की पहा, हे अ साठी वापरत होत आहे की नाहीये, तेच कान्यासाठी. पण हे ई, हे ई इमारतीचं, हे बघा अ आहे, अ. काना म्हणजे अ. आता लक्षात घ्या, वेलांटी, पहिली वेलांटी हे ई ई इमारतीचं म्हणजे पहिली वेलांटी, हे ई ई लिंबूचं आहे की नाही म्हणजे दुसरी वेलांटी, हे उ उ उकळीचं म्हणजे पहिला उकार. हे तुम्ही लक्षात घेत चला, हे आणि हे सेम आहे. त्यानंतर दुसरा उकार डबल ओ म्हणजेच उ असतं. त्यानंतर एक मात्र्याचा जेव्हा तुम्ही विचार करता त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ए ए ए एरच्यासाठी पण आपण ई वापरत होतो आणि एक मात्र्यासाठी सुद्धा काय वापरतो, ई. दोन मात्रे म्हणजे ऐरणीचं आहे की नाही, तर त्याच्यासाठी आपण काय वापरत होतो, ए आय. म्हणून इथं दोन मात्र्यासाठी सुद्धा ए आय. काना आणि मात्रा त्याला ओ, त्याच्यासाठी आपण ओच वापरतो. आऊ, तर काना आणि दोन मात्रे असल्यानंतर ए यू, औ. आणि हे माहित आहे तुम्हाला ए एम अनुसारासाठी, हेच आपण कसं वापरत होतो, अ वर अनुस्वार. कशासाठी, अम. कधी कधी अण सुद्धा उच्चार होतो त्याचा. आणि हे तर विसर्गासाठी वापरतो आपण, अच्या पुढं विसर्ग अहा, अशा पद्धतीने वापरतो. तर लक्षात घ्या, पहिले स्वर आहेत, जे स्वर आहेत आपल्याकडं इंग्रजीमधले, लक्षात येतं का स्वर. आता तुम्ही म्हणाल इंग्रजीमधले 5 स्वर, तसा नका विचार करू. मराठीमधले जे स्वर आहेत, पहिले मराठीमध्ये मान्य स्वर किती आहेत, 14. आता ॲ आणि अ साठी काय वापरतात ते आपण
आपण स्पेलिंग तयार करताना पण पाहूया आणि आपल्याला त्या पद्धतीने लक्षात पण येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं पाहिलेलं आहे। मला खात्री आहे तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिला तर तुम्ही छान समजू शकाल आणि कुठल्याही नावाची स्पेलिंग तयार करण्यासाठी तुम्हाला अडचण येणार नाही। धन्यवाद।